माल खाली लागलेला आहे तरी फुलं वर चालू आहे, फुलं बंद नाही. आणि सेटिंग बंद नाही. सेटिंग तुम्हाला बंद काय नाही. वाटतं? सेटिंग बंदच नाही. सेटिंग काही चालू आहे, हा फुलकळी चालू आहे आणि खाली माल पण तसाच आहे अजून. हा म्हणजे माल पण तोडायला आहे, नवीन सेटिंग चालू आहे, फुलकळी चालू नवीन आहे, फुलकळी पण चालू आहे. शेंडाई चालू आहे. तुम्ही किती फळ आहे मिरचीवरती? तलवार मिरची आहे, एकदम जबरदस्त माल लागलेला आहे आणि एवढ्या उन्हातही मिरची एकदम छान बहरलेली आहे. तर भेटूया आपण प्रत्यक्ष भाऊंना. नमस्कार बंधू. नमस्कार. तर आपलं नाव, गाव, पत्ता पूर्ण सांगा. नंदकिशोर त्र्यंबक घोलप, वडाळी नजीक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. बरं, तर आपली या मिरचीला आज 90 दिवस पूर्ण झाले. 90 होतील 2 तारखेला. 2 तारखेला 90 होतील. तर आज हा आपला आता पहिला तोडा होऊन दुसऱ्या तोड्याला सुरुवात जवळपास. तोडायला सुरुवात. तर हे जे तुम्ही बोलत होते की ह्या 2 झाडांना व्हायरस रिवर्स झालाय. व्हायरस रिवर्स झालाय त्याचा. तर म्हणजे पूर्ण गोळा झालेलं झाड होतं. हे पण तसंच होतं, पण हे पण उजरायला सुरुवात झाली. तर चांगली बाजू तर सर्वच कंपनीवाले दाखवता. आज आपण हे व्हायरसची झाडं आहेत हे पण दाखवतोय की आपण जो पहिला स्प्रे मिरची 1 महिन्याची झाल्यानंतर आपण झालं स्प्रे टाकला होता, त्यावेळेस मिरचीची परिस्थिती एकदम बिकट होती, पिवळी होती. आणि तुमचा हा मिरचीचा पहिलाच अनुभव होता. पहिलं वर्ष लावली मिरची. पहिल्यांदाच लावली. त्याच्यामुळे जरा महिनाभरात थोडीशी परिस्थिती बिकट झाल्यानंतर आपण इथं आपलं प्लॅन्टॉनिक्स आणि जी काही आपली टेक्निक आहे ती सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर हे बघायला मिळतंय की हे 3 स्प्रे नंतर, आज 3 स्प्रे नंतर हे झाड निवळलंय. आणि पहिल्या स्प्रेमध्ये आहे तिथं व्हायरस थांबवला होता. व्हायरस थांबला आणि काळोखी आली होती झाडाला, एकदम प्युअर. एकदम चांगली काळोखी सोडलीच नाही रानाने. काळोखी जी टिकून आहे, आजही जी काळोखी दिसते आपल्याला, तर ती काळोखी पुन्हा सोडलीच नाही. तर पहिल्यांदा जे काही पानं गोळा झाले होते आपल्या 30 दिवसाच्या आत, ते पूर्ण क्लिअर होऊन गेलं होतं. ते एकदम सरळ होऊन गेले होते. आणि आता परत थोडंसं कांद्यामुळं एवढ्या 8-15 दिवसात तुमचं थोडंसं दुर्लक्ष झालं. कांद्याचं खूप नादी लागलो. आता वातावरणच गरजेचं होतं, पावसाचं शेड्यूल होतं. बरोबर. आणि लेबर भेटत नव्हते. एकूण लेबर मिळाले, मग ते घरी आणले, टाकले, एकदाचे चाळीत साठवले. मग आता उद्या पण परत मिरची. तर ज्या वेळेस म्हणजे शेतकऱ्याची अशी पावसामुळे किंवा बदलणाऱ्या वातावरणामुळे जी धावपळ होती, आणि त्यावेळेस एखाद्या पिकाचं थोडंसं फवारणीचं शेड्यूल बिघडलं जातं, आणि त्या 1-2 आलेल्या अडचणीमुळे कधी पूर्ण पीक अडचणीत येऊन जातं. अशा वेळेस आपलं प्लॅन्टॉनिक्स खूप मोठं मोलाचं काम करून जातं. आणि हे जे थोडंफार जरी आता 8 दिवसापासून दुर्लक्षित आहे, परंतु थोडंसं जरी पानं वाकडे, पण तुम्हाला आता टेन्शन आहे घ्यायचं नाही. काय सरळच होते आहे ते तिथंच थांबलेलं आहे, ते वाढलेलंच नाही. कंट्रोल होतंय, कंट्रोल होतंय. म्हणजे हाय हे वाकडे पानं पुन्हा सरळ होण्याची तुम्हाला आता गॅरंटी आलेली आहे. तर अशा प्रकारे एकदम व्यवस्थित प्लॅन्टॉनिक्सनं हा उन्हाळी प्लॉट एकदम भारी टिकून ठेवला आहे आणि व्हायरससुद्धा कंट्रोल केला आहे. तर त्याचं हे एक बेस्ट उदाहरण आहे. आणि चांगल्यापैकी फुलं सगळीकडे, फुलांच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? माल खाली लागलेला आहे तरी फुलं वर चालू आहे, फुलं बंद नाही. आणि बंद नाही. सेटिंग तुम्हाला काय वाटतं? सेटिंग बंदच नाही. सेटिंग काही चालू आहे, फुलकळी चालू आहे आणि खाली माल पण तसाच आहे अजून. म्हणजे माल पण तोडायला आहे, नवीन सेटिंग चालू आहे, नवीन फुलकळी पण चालू आहे, शेंडाई चालू आहे. माल झाडावर असल्यामुळे झाड थकल्यासारखं वाटतं का तुम्हाला? नाही, एवढं तरी विशेष नाही. एवढा माल आहे त्याच्यावर म्हटल्यावर ते थांबलेलं असतं कुठंतरी. फुलकळी थांबलेली असते, पण फुलकळी थांबलेली नाही. माल पण तसाच आहे. माल असून फुलकळी नव्याने निघते आणि ती सेटिंग होते, आणि गळ पण होऊन नाही देऊ राहिलंय. विशेष गळ काहीच नाही, एवढ्या टेम्परेचरच्या मानाने काहीच नाही. एखादा अर्धा म्हणजे काहीच नाही. एखादा अर्धी जी गळ होती एवढ्या टेम्परेचरच्या मानाने, तर ती काही विशेष गळ नाही. तर धन्यवाद बंधू. धन्यवाद.